महाविकास आघाडी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह इतर नेत्यांची उपस्थिती होती। मतदान प्रक्रियेत घोळ, मतदार याद्यांसंदर्भात चर्चा झाली। महाविकास आघाडी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। यावेळी ठाकरे बंधूंनी एकाच कारमधून प्रवास केल्याचं पाहायला मिळालं। महाविकास आघाडी मनसे नेत्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यावर एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला। पराभव दिसत असल्यानं ते एकत्र आले। पहिल्यांदा ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्ष मंत्रालयात आल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। निवडणूक म्हणजे फ्रॉड झालाय, निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही। नाशिकमध्ये 3.5 लाख बोगस मतं, मुंबई कल्याण डोंबिवलीतही हीच परिस्थिती, दखल मात्र घेतली जात नाहीये असं म्हणत राऊतांनी निवडणूक आयोगावर टीका केली। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आधी छगन भुजबळांनी मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली। महाविकास आघाडी नेत्यांच्या शिष्टमंडळाच्या आधी भुजबळांनी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस सातारा दौऱ्यावर आहेत। 2 दिवस गावी त्यांचा मुक्काम असून उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते उपस्थित राहतील। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रमुख कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे। माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, पण वनमंत्री झाल्यावर ते सोडून द्यावं लागले असं विधान वनमंत्री गणेश नाईकांनी केले। कायद्यानं वन्य प्राणी पाळणं गुन्हा आहे, त्यामुळे वनमंत्री झाल्यावर यावर बंधनं आल्याचं अप्रत्यक्षपणे गणेश नाईकांनी कबूल केलंय। आय लव्ह देवाभाऊ, आय लव्ह बुलडोझर बाबाचे बॅनर लावण्यात आलेत। अंधेरी परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून हे बॅनर लावण्यात आले। आय लव्ह मोहम्मदच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली। मंत्री भरत गोगावले, आदिती तटकरे आणि महेंद्र दळवी एकाच व्यासपीठावर आले। रायगड जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण होतं। यावेळी 60हून अधिक प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। शिंदेंच्या कार्यकाळातील योजना फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच बंद केल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला होता। यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली, आम्ही कोणत्याही योजना बंद केल्या नाहीत। अतिवृष्टीच्या संकटामुळे राज्यावर मोठा भार पडल्याचं त्यांनी म्हटलं। मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहे। यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली। सोमवारी अभाविप आणि मनसे कार्यकर्त्यांच्या वादासंदर्भात चर्चा झाली। महाविकास आघाडीत मनसे सहभागी झाली तरी महायुतीला काही फरक पडणार नाही असं मंत्री भरत गोगावले म्हणाले। कोकणच्या ग्रामीण भागात मनसेची ताकद कमी झाली, अनेक जण आमच्या सोबत आलेत, त्यातच वैभव खेडेकर हे देखील आमच्या सोबत नाही, त्यामुळे मनसेची अडचण होणार नाही असं गोगावले म्हणाले। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या। आता सर्व्हरमध्ये सुधारणा केली असून नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करता येईल अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक युतीच्या नव्हे तर शिवसेनेकडून लढणार असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी केलाय। स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने आगामी काळात जळगावात महायुतीत बिटाचा खडा पडण्याची चिन्ह आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत देताच नाशिकमध्ये स्वतंत्र लढण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर चाचपणी सुरू झाली आहे। नाशिक महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्यासंदर्भात प्रदेश पातळीवर प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना यांच्यातील चढाओढ अधिक तीव्र होताना दिसते। भंडाऱ्याचे माजी नगरसेवक राजू व्यास आणि नूरजहां शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। आता मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे। क्षेत्रीय मर्यादेची अट राज्य सरकारकडून रद्द करण्यात आली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हा महत्त्वाचा निर्णय घेतला। वंध्यत्व निवारण या झोनल परिषदेचं आयोजन मराठवाड्यात पहिल्यांदाच पार पडलं।
संपूर्ण महाराष्ट्रातून 500च्या वर डॉक्टरांनी या परिषदेला हजेरी लावली। यावेळी आमदार श्रीजया चव्हाण उपस्थित होत्या। त्यांनी नांदेडमधील शासकीय दवाखान्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं। संग्राम जगतापांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली। जगताप यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेसनं केली आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत असं मंत्री पंकज भोयर यांनी म्हटलंय। निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाणांनी नागपूरचा आढावा घेतल्याचं भोयर यांनी म्हटलंय। जळगावातील जिल्हा बँकेची दगडी इमारत विक्री न करण्याबाबत संचालकांच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली। बँकेच्या इमारत विक्रीला खडसेंनी विरोध केला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाड्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्यात आली। नावं बदलण्याचा निर्णय घेणारा सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहिला ठरलाय। जिल्ह्यातील 192 वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं बदलली आहेत। पालघरमधील नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा निर्णय घेतला। दिवाळीनिमित्त आमदार रवी राणांनी गोरगरिबांना मोफत किराणा वाटप केलंय। गेल्या 20 वर्षांपासून राणा दिवाळीला मोफत किराणा वाटप करतात। सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत किराणाच्या वाटपाला सुरुवात झाली। 2 लाख गरजूंना किराणा वाटप करणार असल्याचं